बरं आता बरं असं द्या, चला पडदेशी शूट लावून घ्या. चल झालंय, चल झालंय चल. हाय सगळ्यांना. तर आता बघा संध्याकाळचे 6 वाजल्यात, म्हणजे 6 वाजून गेलात बघा. आणि आम्ही गेलतो देवाला बघा, विठ्ठल रुक्मिणीच्या तिथं मंदिरात भाऊजींनी नेलं होतं. आणि ह्यांनी बाहेर गेलात त्या शूटिंग करता करता, महत्त्वाचं अर्जंट काम होतं त्याच्यासाठी गेलात बघा. आणि शूटिंग म्हणलं आल्यानंतर लाव म्हणलं 8-9 वाजता. मग पाया पडलं देवाच्या, इकडं निघून गेले. आता एवढ्यात होती माझ्याजवळच. आणि मग इकडं भाऊजी आला, तिकडं रील्स बनवा. आम्ही सगळेजण चालू आहे. भाऊजी म्हणलं चला वहिनी, आत्या पण पूजा पण म्हणली चला ताई म्हणून निघाली होती घरी. म्हणलं जाऊन घरी मुलांचा अभ्यास घ्यावा. तर बराच वेळ झाला तर येऊन अर्धा तास झालं. भाऊजी पूजा तिकडे रील्स बनवतात बघा, तिकडं पलीकडं. आणि आत्या राधू बसल्यात तिकडं. आणि राधूचं लागले पोट दुखाय, कशाने काय माहिती. म्हणजे केळी खाल्ली पोट दुखायला लागलं. म्हणलं केळीने कुठं दुखतं का, चप्पल नाही की गं दुर्गा, हे काही किती चालू आहे, चप्पलच नाहीत पोरींच्या पायाने. पिऊ कशी पळते. आणि आभाळ तर लय आलंय बघा, थंडीत असली वाजते ना, डेंजरस थंडी वाजते, लय गार हवा सुटते. आणि आल्यापासून विमानं बघा इथनं जातात, म्हणजे इथं शिकावं मुलं आहेत बघा, विमानं शिकतात. तिकडं लय मोठी विमानं आहेत, असं गेट, असं गेट आहे बघा चौकून ना, आणि त्याच्या आतमध्ये विमानं आहेत. आणि मी आलेले तर लय दिवस, म्हणजे 3 वर्ष झालं मी इथं आलेच नाही. तिकडलं घर घेतलं होतं का पहिल्यांदा, तेव्हा त्या टायमाला त्यांनी आणलं होतं. त्याच्या आत्ता असं भाजी सगळी, म्हणजे मुलं आली होती ह्याच्या आधी 2दा, राधा व सगळे आले होते. पण मी आले नव्हते, लय दिवस झालं आलेले. मग आता देवाला पण गेलो आणि तिकडं पण आलो त्याच्या निमित्तानं, रील्सच्या निमित्तानं. आता असं काय म्हणलं, घरी पण काय काम नाही. ती वाजवते गारगुटे ना ते गारगुटे. नको घे करू, आग लावणार, कशाला आग लावणार, जाळ काढायचं तिला. झाड काढायचं. ते कसं वाजतंय खरा खरा लागते का घेत ना. ठिणगे उडते ते. मला ना लेवा झालं व्हिडिओ घ्यायचा होता, पण चार्जिंग नाही. गारगुट आणि ठिणगे उडते ते जाळासारखं. चार्जिंग फक्त 7-8% होती. म्हणलं व्हिडिओ होईन का नाही, म्हणलं चला होईन तेवढा होईन म्हणलं, म्हणून थोडंसं घ्यावा म्हणलं. होती एवढी चार्जिंग. आता एका मोबाईल स्विच ऑफ पडून गप्प होईन बघा. मुलं कुठे पण पळतात दगडा. आणि इकडं लय भारी वाटतंय. आत्या मला म्हणतात इकडं जाऊन त्या तालीवर रील्स बनव. चार्जिंगच नाही तेवढं, स्विच ऑफ आहे. लय भारी वाटतंय रील्स, लय भारी. आता मी पिऊचा आणि ओमचा फोटो काढला इकडं, लय छान आला फोटो. आज एखादं सांगितलं की आपण पहिल्यांदा पाया पडाय गेलतो. भारी वाटतंय वातावरण, गार हवा लागते, पावसाचं वातावरण झालंय. मला राधा आल्या आल्या म्हणली मम्मी, होय आत्या, मम्मी आपल्याला इथं घर घ्यायला सांगितलं सगळ्यांनाच, आपल्याला घर घ्यायचं. घर घ्यायचं का ग मम्मी आपल्या इथं, म्हणली आपल्याला घर घ्यायचं इथं, आपण सांगू घरच्यांना, पप्पाला ह्यांना सांगू म्हणली. म्हणलं इथं घर नसतं, विमानतळ आहे इथं. आता घरी आलो बघा, 8 वाजल्यात. आणि उशीर तिकडंच होता, आम्ही विमानतळावर भरपूर वेळ गेला तिथंच, मग यायला उशीर झाला. पोरांनी थोडं वरच्या घरी खायलाही खाल्लं बघा, केळंही खाल्ली, नाईलन पापडी हे खाल्लं बघा. आणि आता आल्या आल्या अभ्यासाला बसल्यात दोघं पण. ह्यांनी तर अजून जिकडं गेलतं ना त्या जागेवरच आहे, तिथं आहे. तर यायला ह्यांना उशीर होणार आहे. पालतं आम्हाला सोडवायला. आम्ही आलो गाडीवर. त्याला नको पुसू, पुसाय दिलंय ना तुला मी, कशाला पण नको ना पुसू. चल मग काढायचं आता. ओम पाठी पुसत होता, त्याला आता मुळाक्षर शिकवणार आहे मी. माझं डोकं दुखतंय हवेने, म्हणजे सकाळपासून दुखत होतं. मी तर शाबू पण नाही खाल्ला तरी, शाबूने तर जास्त त्रास होतो. ले काय खाल्लं पण नाही दुखण्यामुळं असल्या ह्या. तर चला आता ओमला शिकवते मुळाक्षर काढाय, आई ही असतं ती,
आणि राधू लिहिते इंग्लिशची इकडे कविता. हे राधू लिह. तिला पण मळमळत आहे कशाने काय माहिती, तेलकट खाऊन झालं काय माहिती. खायला आणलं होतं आपण गोड नायलं, चिप्स, बटाट्याची, केळीचं हेच खाल्लंय ह्यांनी पोरांनी दुपारी बघा. तू झोप आता, तू झोप आता. हा झोपायचं आता, तोंड पुसायचं, पाणी पितीत आहे. तर असं द्या, स्वयंपाक तर काय नाही बनवायचं. ह्यांनी पण जेवण करून येतात. आज एकादस आहे मोठी, सगळ्यांनी एकादस धरली. खिचडी केली होती सकाळी आणि आता पण काही नाही करायचं, खाल्लंय मुलांनी. काढा, थोडंच राहिलंय आता. बघा ओमचं अक्षर ABCD काढतोय. त्याला म्हणलं मूळ अक्षर काढू आधी, तर म्हणलं मला ABCDच काढू दे आधी. हो काढ. काढा, छान. हो आता पीक काढ. शेवटचा. आणि इकडं बघा राधूचं इंग्लिशचं लिहून झालंय आणि आता गणिताचं लिहिते. हा बाबू, गणिताचं लिहिते. लय उचमळतंय, त्या गोळीने कमी नाही आलं. आपण वेगळीच आणली गोळी. केव पण काढलं वे, छान काढलंय की. आर काढ, यस RS काढ. हा पाठ कर. काय हा तिथं पण लिहायचं. आर काढा, आर काढा. शिकला, छान छान येतंय. ओमला उन्हाळ्याच्या सुट्टीत चांगलं शिकला असताना, शिकवलं असताना म्हणजे मी शिकवत होते पण तो ऐकत नसायचा. मग पोरांच्या नादाने खेळायला जायचा, त्याचा लय हात भारी बसला असता. शिकतोय काढाय पण अक्षर किती छान काढले त्याने. तरी पण आता ते काय काढलं, यस काढायचा आर झाला ते पुस. दुग्या ए बायकोचं दुखायला लागलेलं आहे, काय करू आता. काय होतंय सांग की. हा काय होतंय या पूजा, काय होतंय का तुला? मग 2 उड्या हाणून दाखव इथं. काय होतंय काय माहित गड्या हिला. लागली येड्यावणे करायला. शूटिंगला तर आलो या. आता हिने जर असं केल्यावर कसं व्हायचं मित्रांनो सांगा. हा तू सांगते का? हे पांड्या ही स्क्रिप्ट सांगणार आहे आता. हा ती म्हणते थांबा तुम्हाला लय लोड होतोय डोक्याला ताण. मी बघते समजच बघते म्हणजे लावा तुम्ही शूट तर. हा सांगते ना, होय सांगते का? बरं आता बरं असं द्या, चला पडदेशीचं शूट लावून घ्या. चल झालंय, चल झालंय, चल चल झालंय की काय.